नाशिक जनमत न्यूज चॅनल, न्यूज पोर्टल तसेच साप्ताहिक नाशिक जनमतचा वर्धापन दिन काल 15वा साजरा करण्यात आला। ज्या ठिकाणी रक्ताची नाती पाठ फिरवतात अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रम गाठावा लागतो व हा वृद्धाश्रमच आपलं घर बनतो। या ठिकाणी असणारे आयोजकच आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या आईवडिलांप्रमाणे सांभाळ करतात। आयोजक हेच वडील होतात। अशा ठिकाणी नाशिक जनमतचा वर्धापन दिन श्री चंद्रकांत धात्रक यांनी साजरा केला। यावेळी चंद्रकांत धात्रक यांचे आईवडील तसेच पत्नी, मुलगा व सर्व वृद्धाश्रमातील ज्येष्ठ माता पिता हजर होते। यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना कपडे, साडीचे यावेळेस आपल्यातर्फे वाटप केले। आनंदी व उत्साही वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला। यावेळेस एका 92 वर्षीय आजीने छानसे अभंग म्हणले, तर संपादक चंद्रकांत धात्रक यांनी देखील माझे विठुराया आणि रुक्मिणी सर्व इथे बसलेले आहेत आणि या विठुराया आणि विठू माऊलींसाठी आणि मी एक रुक्मिणीसाठी एक छोटंसं, मला गाणं म्हणता म्हणजे अभंग म्हणता येत नाही, परंतु मी छोटंसं गाण्याचा प्रयत्न करतो। विठू माऊली तू माऊली जगाचा। विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची। पांडुरंग पांडुरंग। आषाढी एकादशी लवकरच येणार आहे आणि आषाढी एकादशीला भाविकांना ओढ लागते विठुरायाच्या दर्शनाची। काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा, डोळ्यातून वाये माय चंद्रभागा, डोळ्यातून वाये माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आली अभंगा, विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची, अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची। आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणामध्ये पायी दिंड्या निघतात आणि या दिंड्यांमध्ये 5 वर्षाच्या लहान भाविक मुलापासून तर 80 वर्षाच्या वयस्कर माऊलीपर्यंत विठुरायाच्या दर्शनासाठी निघतात। लेकराची सेवा केलीस तू आई, लेकराची सेवा केलीस तू आई, कस पांग फेडू कस होत राई,
तुझ्या उपकारा जगी तोड नाही, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला माय बापा. जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. कुंडलिक वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आजील पाठव इकडे पाहिजे. बघा 92 वर्षाची आजी गाणं म्हणणार आहे आता खूप छानपैकी. चला आई आजी गाणं म्हणा एक, बसून म्हणा वाटतं. जरा बसा. बसा. सासऱ्याशी जाये मागे पर दोन्ही पाये, कैसे होय माझ्या जीवा. तुकाराम महाराज म्हणताय, कैसे होय माझ्या जीवा. कधी भेट श्री विठ्ठला केशवा, कधी भेटसी विठ्ठला केशवा. डोळ्याचे पाणी गंगा यमुना वाहे दोन्ही, डोळ्याचे पाणी गंगा यमुना वाहे दोन्ही. कधी भेटसी केशवा, कधी भेटसी केशवा. गारंडे आकाशी चित्त तिचे बाळापाशी, गारंडे आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी. लेकुराचे हित जाणे मावलीचे चित्त, लेकुराचे हित जाणे मावलीचे चित्त. पाण्यातील हरण चुकली पाडसा, शोधी तसे चारी दिशा. हरण चुकली पाडसा, शोधी तसे चारी दिशा. आई तुझे उपकार लाव. आई तुझे उपकार. होय माझ्या जीवा, कधी भेटसी केशवा. पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे उषा तेव्हा कळे, जावे त्याच्या उषा तेव्हा कळे. तुकाराम महाराज जय. तुझे उपकार आई, तुझे उपकार किती मानू यावार आई. थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार. मांडीवरती घेऊनी, मांडीवरती घेऊनी येईल दुधाची रात आई. थोर तुझे उपकार आई.
घेऊनी येई दुधाची धार. आई थोर तुझे उपकार. म्हणजे आई वावरात कामाला जाते, महिना सव्वा महिन्याचं बाळ सोडून पाळण्यात ते रडतं, तर दूध तिच्या अंगणातलं चोळी वेचती, चोळी वेचती. मग तिला समजतं आपल्या बाळाला भूक लागली, आपलं बाळ रडतंय, आपल्याला दूध यायला जायला पाहिजे. मग ती पळत त्याची हातपाय धुती आणि बाळाला घेते. आणि तेच मुलं आई वडिलांना असं म्हणत टाकतात. असे टाकतात. आणि मग शिक्षण शिकवूनी लहान ते मोठे केले. शिक्षण शिकवूनी लहान ते मोठे केले. आई थोर तुझे उपकार. आई किती मानू मी आभार. आई किती मानू मी आभार. नवमासी हृदय वागविले. नवमासी हृदय वागविले. थोर तुझे उपकार आई. बघा आई किती लहानचं किती मोठं करते, शेतात काम करते, तरी बाळाकडे लक्ष राहतं. बाळाच्या झोळीकडे, झाडाला झोळी बांधलेली असते आणि काम करता करता आपल्या बाळासाठी दूध पाजायला येते आई उठून. झोका देते, काम बी करते, एवढे काबाड कष्ट करून. आणि उतार वयामध्ये वृद्धाश्रमात येण्याची वेळ आई वडिलांवर येते. कधीच आली नाही पाहिजे. भारत सरकारने देखील याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि असे काही कायदे केले पाहिजे की लहानपणी जे मुलांसाठी आई वडील काबाड कष्ट करता, उन्हातानात उभे राहता, रक्ताचं पाणी करतात, शिक्षण देतात, कर्जबाजारी होता, वेळप्रसंगी वावर विकतात, शेत विकतात, घर विकतात आणि त्यानंतर म्हातारपणी अशी वेळ येते. खूप वाईट वाटतं. सर आपलं आश्रम गेल्या 5 वर्षापासून या नाशिक शहरामध्ये सर आपण पहिले मला सत्कार केला आहे. आज एवढं माझा टायमाला मी सत्कार करू शकलो. सर आपल्याला खूप खूप अभिनंदन आपल्या 15व्या वर्धापनदिवसाच्या. तर आणि आपल्या आश्रमामध्ये जे वृद्ध आहेत ते असे प्रॉपर माझे वडील किंवा आई सांभाळ असं नाही आहे. मी तसे वृद्ध घेत पण नाही. आता हे आजी आहेत, यांचा बहिणीचा मुलगा भावाचा मुलगा आहे, तो म्हणजे भाचा. असे आपले जे वृद्ध आहेत असं प्रॉपर कोणीच नाही. कोणाचा पंतू आहे, कोणाचा भाचा आहे, कोणाचा नातू आहे, कोणाचा लांबचे नातेवाईक, असे वृद्ध आपल्याकडे आहेत. खरंच भारतामध्ये वृद्धाश्रमाची गरज नाही आहे, पण वृद्धाश्रम गरज का पडते, ज्यांना खरंच कोणी नाही आहे अशा वृद्धांना खरंच वृद्धाश्रमाची गरज आहे. अशा वृद्धांना भारतामध्ये पाहिजे. अशा या गव्हर्नमेंट या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं की जे रोडा भीक मागता अशा लोकांना काहीतरी सोय करावी आहे, पण ते थांबती नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. पण मी फक्त एक सेवा म्हणून आश्रम सुरू केले आणि करतोय. साहेब मी एक प्रायव्हेट शाळेमध्ये छोटासा एक शिपाई म्हणून कार्य करतो आणि ते कार्य करून सर्व गोष्टी सांभाळ करतो. जर आपल्या सगळे देव माणसं येतात आणि हे आश्रम हातभार लावतात तेव्हा आश्रम चालतंय. बस सर अशीच साथ ठेवावी तुम्ही आयुष्यावर आमच्याबरोबर. या आजोबांचा साथ आशीर्वाद घ्यावा हीच आपल्याच विनंती. धन्यवाद. आपलं खूप खूप अभिनंदन. थोडंसं स्वारी आपला सत्कार या ठिकाणी व्हायला पाहिजे होता, पण माझ्याकडून खरोखर घरी टोप्या होत्या, रुमाल होते दुकानातून माझ्याकडून आणल्या गेल्याने सॉरी. मी बोललो हा सत्कार आज लोकांना आपल्यामुळे त्यामुळे जेवण भेटलं, त्यांना कपडे भेटले. सर हा फार अनुभव क्षण आहे आणि हे असे उपकार कायम होत आमच्या करू. कायम आपण असे कार्यक्रम करत जाऊया. कार्यक्रमाच्या शेवटी वृद्ध आश्रमातील सर्व माता पितांचं चंद्रकांत ठाकरे संपादक यांनी देखील जेवणाचा मनसोक्त आनंद घेतला. अतिशय आनंदी उत्साही वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्वांच्या वरिष्ठांच्या आशीर्वादाने गेल्या 15 वर्षापूर्वी नाशिक जनमत हे न्यूज पेपर आपण चालू केलेलं होतं, साप्ताहिक न्यूज पेपर, आणि आज 15 वर्ष होत आहेत. तर कालांतराने आज आपला यूट्यूब चॅनल देखील आहे नाशिक जनमत नावाने, त्याचप्रमाणे पोर्टल देखील आहे ऑनलाईन न्यूज वगैरे, आणि दिवसेंदिवस नाशिक जनमत
प्रगती करतंय चांगल्या प्रकारे. आणि या अगोदर देखील आपण 14 वर्धापन दिन मोठ्या आनंदात उत्साहात हॉटेलमध्ये, घरी, देवाच्या मंदिरामध्ये इत्यादी ठिकाणी साजरे केले. आणि बहुसंख्येने आपण अनेक सर्व नाशिककरांना देखील कार्यक्रमाला बोलवलं. नाशिककर देखील आले. आपण गेल्या 15 वर्षापासून नाशिक शहरामध्ये तसंच नाशिक जिल्ह्यामध्ये आणि जगामध्ये ज्या काही घडामोडी चालल्या आहेत चांगल्या वाईट याचं आपण प्रक्षेपण न्यूज चॅनलद्वारे दाखवतो. त्याच प्रकारे न्यूज पेपरद्वारे ह्या बातम्या आपण नाशिक जनमतद्वारे दाखवत असतो. आता सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात आलेला आहे, त्यामुळे थोडंसं न्यूज चॅनल हे जे न्यूज पेपर वगैरे जे आहेत यांचं कारण जे सोशल मीडियावर असा ऍक्सिडेंट झाला की 5 मिनिटात ती बातमी लवकरात लवकर सोशल मीडियावर पोहोचते आणि ताबडतोब नागरिकांना बघण्यास मिळते. पण तरी देखील आजही न्यूज पेपरचं महत्व कमी झालेलं नाहीये. आपण ज्याही सकाळी 6, 7:30, 7 वाजता एक दिवस जर का पेपर आला नाही तरी आपल्याला येण्यासारखं होतं. आपण पेपरची वाट बघतो आणि एकीकडे बसतो, एकीकडे चहाचा घोट घेतो आणि एकीकडे पेपर वाचतो. तर आज देखील पेपरचं महत्व तेवढंच आहे. एक वेळेस आपण सोशल मीडियावरच्या ज्या बातम्या आहे याची सत्यता जी बाळगली जात नाही, पूर्ण बातमी खरी आहे का खोटी ही देखील आज या युट्यूबच्या माध्यमातून अनेक वेळेस त्याची सत्यता न बाळगता बातमी तशी ती टाकल्या जाते, छापल्या जाते काही ठिकाणी. परंतु बातमी खरी आहे का खोटी आहे ही बातमीचं आपण जे जवळचं पोलीस स्टेशन असतं त्या ठिकाणी फोन करून ही बातमी खरी आहे आणि ठाणे अंमलदार यांना विचारली पाहिजे आणि त्यानंतरच ही बातमी छापली पाहिजे. तर आज मला खरा आनंद होतोय. माझी बऱ्याच दिवसाची इच्छा होती की मला ज्येष्ठ नागरिक, मला पहिल्यापासूनच वयस्कर जे आजी बाबा जे आहेत हे खूप आवडतात. माझे आई वडील देखील या ठिकाणी आलेले आहे. पहिल्यापासूनच मी गावाकडे होतो त्यावेळेस देखील आजी बाबांमध्ये माझा नेहमी जीव असायचा. अनेक घराघरामध्ये सुना मुलं वगैरे वाद व्हायचा आणि त्यावेळेस मी माझ्या घरी कुणाचं अंग दुखत असेल, कुणाला ताप येत असेल, पॅरासिटामॉल वगैरे, कॉम्पिफाईन वगैरे अशा ज्या गोळ्या आणायचो त्या गोळ्या मी त्यांना देत असायचो. आणि एका म्हणजे त्यांच्या मुलाप्रमाणे मला सर्व ज्येष्ठ नागरिक जीव लावायचे आणि त्यांच्या आशीर्वादाने आज मी जे काही आहे त्यांच्या आशीर्वादाने आहे. 2 मुलं आहेत, मोठा मुलगा इंजिनियर आहे, सुनबाई इंजिनियर आहे, लहान मुलाचं देखील व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफीचा बिझनेस आहे, तसंच अजून देखील एक साईड बिझनेस आहे आणि दुसरी सून नोकरीला आहे. तर सर्व काही खूप छान आहे. माझे वयस्कर आई वडील इथे आलेले आहे. तर प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांना जीव लावला पाहिजे, कारण आज आपण जे आहोत ते आपल्या आई वडिलांमुळे आहे. आज काय झालेलं आहे, आज लोक जनता मुलं काय म्हणतात माहितीये का, माय वाईफ इज माय लाईफ. पण अरे बाबा तुम्ही जी पत्नी बघितलेली आहे ही कुणामुळे बघितली आहे? तुमचे आई वडील होते म्हणून तुमचा जन्म झाला, तुम्हाला लहानचं मोठं केलं, त्याच्यामुळे तुम्हाला पत्नी भेटली आणि त्या पत्नीनंतरच तुम्हाला ती वाईफ बघायला भेटली. ती सुद्धा त्यांनीच बघून आणलेली आहे. तर तुम्ही तुमच्या वाईफला जीव लावा मी म्हणत नाही, पण वाईफला पत्नीला जीव लावताना आई वडिलांना देखील तेवढाच जीव लावा. आणि आई वडील हेच परमेश्वर आहे. आपल्याला कुठलाही चारीधाम करण्याची गरज नाही. आई वडिलांना जीव लावा. म्हातारपणामध्ये खरा आधार असतो आई वडिलांचा आपण, कारण तरुणपणामध्ये ज्यावेळेस आपलं बालपण असतं, जेव्हा तरुणपणात जातो अतिशय उन्हात चटके सहन करून आपल्या आई वडिलांनी आपलं पालन पोषण केलेलं असतं, खूप मोठं केलेलं असतं. तर आपण म्हातारपणात काठींची काठी झालोच पाहिजे. कधी कधी आपले आई वडील थोडस रागाने बोलत असतात, कारण त्यांनी जे जुने दिवस काढलेले आहे ते खूप कष्टात काढलेले आहे. सुरुवातीच्या पूर्वीच्या काळामध्ये पैसा हा दिसत नव्हता. अक्षरशः शेतात काम करावं लागायचं, कंपन्यांमध्ये इकडे तिकडे काम करून उदरनिर्वाह करून त्या शाळेच्या फी भरल्या जायच्या आणि कॉलेजची फी वगैरे मुलांना असं शहरात पाठवलं जायचं शिकायला. आणि त्यातूनच आज आपण अनेक ठिकाणी मोठे झालेलो आहोत. तर आपण आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव नक्कीच धरा.
कालच मातृदिन होऊन गेलेला आहे. मी मदर डे म्हणणार नाही, तर सर्व आपल्या माझ्यापेक्षाही म्हणजे ज्या आई आहेत आणि जे फादर आहेत म्हणजे दादा, तर सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो मदर डेच्या आणि मातृदिनाच्या. आणि सर्वांचा मला म्हणजे मी सर्वांना दंडवत करतो. हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मला खरोखर सर्व ज्येष्ठ माझ्या आई आणि दादांबरोबर साजरा करायचा होता. आणि आज हा वृद्धाश्रमात आजी आजोबा आधार वृद्धाश्रम अतिशय छान असा आश्रम आहे. या ठिकाणी दादा, तुमचं नाव आपलं संजय श्रीलाल, हे आश्रमाचं काम बघता, अतिशय चांगल्या पद्धतीने काम बघता. या ठिकाणी जवळपास 15-16 जण वृद्ध जे आई बाबा आहेत आणि त्यांना आपल्या वडिलांप्रमाणे ते सध्या जीव लावतात. सकाळ संध्याकाळ त्यांच्या जेवणाची व्यवस्था केल्या जाते. त्यांना आजारी असेल गोळ्या औषधं वगैरे सर्व विलास ते म्हणजे सर्व काही जे आहे त्यांचं पालन पोषण ते हे बघतात. आज हे जेवढे 15-16 जे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहे, वृद्ध आहेत, मी त्यांना सांगू इच्छितो की कधीही निम्या रात्री आवाज द्या. संजू दादा, मी तुमचे मुलंच आहोत. आम्ही कधीही दुखत असेल काही असेल तर नक्की सांगा. एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि नाशिक शहरातील हे लोकप्रिय साप्ताहिक, लोकप्रिय न्यूज चॅनल आणि ऑनलाईन पोर्टल, याला आपल्याकडून अनेक जणांच्या सकाळपासून फोन आलेले आहेत आणि अनेकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. खऱ्या अर्थाने जाहिरात हाच न्यूजपेपरचा, न्यूज चॅनलचा वगैरे कणा असतो. थोडंसं माझ्याही वयामानानुसार जरा थोडी धावपळ वगैरे कमी होते, पण तरी देखील मी दररोजच्या 2-4 बातम्या डेली दाखवत असतो. त्यामुळे थोडंसं इन्कम कमी झाला असेल असं म्हणून नाही, तर माझी इच्छा होती खरोखर मनातून. आणि आज मी वृद्धाश्रमामध्ये या नाशिक जनमत पोर्टल आणि न्यूज चॅनल आणि साप्ताहिक न्यूजपेपरचा हा वर्धापन दिन आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी साजरा करतोय. नमस्कार, सर्वांना दंडवत. आपला फोटो चंद्रकांत दात्रक साहेब व त्यांचा परिवार यांचे आजी आजोबा वृद्धाश्रमाचे संस्थापक श्रीयुत संजय श्रीलाल साहेब यांच्यातर्फे मी त्यांचं इथे आज स्वागत करतो. दुसरे असे की आज त्यांच्या जनमत नाशिक हा 14वा वर्धापन दिन आहे आणि या दात्रक साहेबांनी या आश्रमाला एक वेळचे जेवण व इतर दान हे आज दिले, त्याबद्दल या आश्रमातर्फे मी त्यांचे शतशः आभार मानतो. दुसरे असे की हा आश्रम जो आहे हा आश्रम फार मोठ्या कष्टानं उभा केला. या आश्रमात येऊन माझं झाले 2.5 वर्ष, पण सुरुवातीपासून हा जो पाया रोवला गेला अतिशय महाकष्टातून ना नफा ना तोटा या विषयावर हा आश्रम आजपर्यंत चाललेला आहे आणि इथून पुढे चालणार. सर स्वतः ड्युटी करून येतात, कोणतेही वृद्ध आजारी असो काही असो ताबडतोब घरून इथे येतात, त्याला गाडीवर टाकतात, दवाखान्यात नेतात आणि त्याला पुन्हा इथं आणून सोडल्यानंतर मग घरी जेवायला जातात. अशापर्यंत आहे, पैशाचा विचार करत नाही ते. आणि इथं सरांनी आजपर्यंत 5 पैसे नाही कमवले, उलट स्वतःचे गेले पैसे. या नाशिकमध्ये भरपूर आश्रम आहेत, कोणताही आपण आश्रम फिरलो आजी तिथं फक्त वातावरण बघा, तिथं फक्त पैसा किती घेतात बघा, आणि इथलं वातावरण बघा, इथं पैसा किती घेतात बघा. त्याच्यामुळे उदाहरण तुम्हाला. आणि जेवण आहे घरगुती, चहा आपल्या घरच्यासारखाच, नाश्ता घरच्यासारखाच, इतरत्र वेळेस भूक लागली तरी पण देतात. असं नाही की 2च टाईम, असं काही नाही. त्याबद्दल मी आश्रमाचे आणि संजय श्रीलाल साहेबाचे अतिशय आभार मानतो. या 14व्या वर्धापन 15वा वर्धापनानिमित्त त्यांनी या आश्रमामध्ये अतिशय महान कष्ट घेतले.
हं? का बरं 1-2 खा ना.